कामगार मित्रांनो, तुमचासुद्धा क्लेम हा नामंजूर झाला आहे किंवा अर्ज रिजेक्ट झाला आहे. तुमचा 801 किंवा कोणताही स्कॉलरशिपचा अर्ज जर नामंजूर होत आहे, कारण की बरेच अर्ज हे स्वीकृत होत आहे, कारण की हे अप्रूव्ह होत आहे, त्यांना आता मान्यता मिळत आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना रिजेक्टचा मेसेज येत आहे. तर रिजेक्ट झाल्यानंतर काय करा तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुमचा लाभाचा अर्ज स्वीकार करण्यात आलेला आहे, कारण कामगाराचे पाल्याचे नाव राशन कार्डमध्ये नमूद नाही. कारण की मित्रांनो, हा आहे H01. हा जो आहे प्रसूती दरम्यान मिळणार लाभ म्हणजे सिझेरियनसाठी 20,000 रुपये आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये असा हा लाभ मिळतो. ही महत्त्वाची बातमी म्हणजे सर्व लाभार्थ्यांना ज्यांनी क्लेम केला आहे अशा लाभार्थ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच लाभार्थ्यांचे हे क्लेम रिजेक्ट होत आहे, बऱ्याच लाभार्थ्यांचे क्लेम अप्रूव्ह होत आहे, कारण की जवळपास 50% रिजेक्ट होत आहे. कारण की महत्त्वाची बातमी म्हणजे आता काय करायचं तर मित्रांनो, तुमचा जर क्लेम रिजेक्ट झाला असेल तुम्हाला परत फॉर्म भरावा लागणार आहे. याला जर तुम्हाला अपडेटसाठी ऑप्शन आलं तर तो तुम्हाला एडिट करून सनी तुम्हाला परत तिथे डॉक्युमेंट अपलोड करून सनी तुम्हाला BHBOCWच्या वेबसाईटवरती जायचं आहे. ते वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, तुमचा मोबाईल क्रमांक, तिथं अननोन नंबर जो असतो तुमचा लाभाचा अर्जाचा तो तुम्हाला इथं समाविष्ट करायचा आहे. कारण की ही महत्त्वाची बातमी आहे, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांना अर्ज हा रिजेक्ट होत आहे. अर्ज कसा एडिट करायचं ते मला सांगतो मित्रांनो. BHCW बांधकाम कामगारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आपल्या खाली यायचं आहे मित्रांनो. खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन दिसेल तुम्ही बघू शकता. आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमचा जो अर्ज आहे तुम्ही एडिट करून तुम्हाला डायरेक्ट म्हणून तुम्ही तिथं डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ही महत्त्वाची बातमी आहे. वेबसाईटला कधी प्रॉब्लेम झाला असता मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता व्हाईट पेज आलेलं आहे, त्यामुळे हा अर्ज पुढे बघू शकता. अशा प्रकारे हा इंटरफेस येतो. या ठिकाणी तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे, आधार क्रमांक इथे टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे. प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. यानंतर तुमचा फॉर्म जो आहे मित्रांनो ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर मित्रांनो, BHBOCWच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओपन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जी त्रुटी येईल त्रुटी नीट वाचून घ्यायची. त्रुटी वाचल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे सर्व जे पर्याय उपलब्ध होतील ते व्यवस्थितपणे एकदाच जे व्यवस्थित भरावं लागतं. डबल याला भरण्याचा पर्याय नसतो. एकदा भरलं, सबमिट केलं, परत हा फॉर्म सबमिट होऊन जातो. परत तुम्हाला रिजेक्ट झाल्यानंतर किंवा अप्रूव्ह झाल्यानंतर याला हा फॉर्म एडिटसाठी ऑप्शन येतो किंवा डायरेक्ट परमनंटली रिजेक्टसुद्धा होऊ शकतो. त्यासाठी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा, एकदाच भरा आणि संपूर्ण माहिती घेऊनच भरा. ही महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या मित्रांना शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.